परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचे 3 तेरा रस्त्यावर पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना अडचण, प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। नाशिकच्या मालेगावमधील गिरणा नदीला पूर, पुराच्या पाण्यामध्ये पुलावरून उड्या घेत तरुणांची टवाळखोरी। या पुलावरून उडी घेतल्यानं अनेक दुर्घटना, मात्र तरी देखील हुल्लडबाजी सुरू। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये पावसाची दांडी, पाऊस नसल्यानं पिकं धोक्यात, शेतकरी चिंतेत। पुण्याच्या आळेफाटामधील बाजारामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक, परिणामी बाजारभावात घसरण, कांद्याला प्रति किलो 17 रुपयांचा दर, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत। वाशीमधील स्थानिक बाजारपेठांमध्ये हिरव्या वांग्याला चांगली मागणी, वांग्याला 40 ते 50 रुपये प्रति किलोचा दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान। ठाण्याच्या शहापूरमध्ये भात पिकावर बगल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी आर्थिक संकटात। नंदुरबारमध्ये वर्षभरापूर्वी घेतलेली बोट रुग्णवाहिका बुडाली, बोट रुग्णवाहिकेसाठी तब्बल 1.5 ते पावणे 2 कोटी रुपयांचा खर्च। नर्मदा नदी काठावर तैनात असताना बोटमध्ये अचानक पाणी शिरलं। आठवडाभराच्या पावसाच्या विश्रांतीनंतर अमरावतीमध्ये तापमानात वाढ, शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना वेग। नागपूरसह विदर्भात पावसाचा खंड, तर तापमानात देखील वाढ। नागपुरातील तापमान 33 अंशांवर, मोठ्या प्रमाणात उकाडा वाढला। हवामान विभागानं हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे। सांगलीच्या कृष्णा नदीपात्रामध्ये मळी मिश्रित पाणी सोडल्याचा प्रकार समोर, टेकड्याच भागामधील नागरिकांकडून पर्यावरण मंडळाकडे तक्रार। सांगलीमध्ये द्राक्ष बागायतदार आक्रमक, चिनी बेदाण्यांवर बंदीसाठी 6 तारखेला मोर्चाची हाक, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदारांचा निर्णय। अलिबाग तालुक्यातील आंबेघर धबधब्यावर पर्यटक दाखल, रविवारची सुट्टी असल्यामुळे पर्यटकांची धबधब्यावर मोठी गर्दी। साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी, सुट्टीनिमित्त पर्यटकांची पावलं धबधब्याकडे वळाली। सिंधुदुर्गमध्ये मासेमारी हंगामाला सुरुवात, मालवण वेंगुर्ला निवती समुद्र किनाऱ्यावर मासे खरेदीसाठी खवय्यांची मोठी गर्दी। सिंधुदुर्गातील सावडाव धबधब्यावर पर्यटकांची गर्दी, वीकेंडमुळे पर्यटक धबधब्यावर, पावसाळी वातावरणामध्ये हिरव्या निसर्गासह पाहण्याचा आनंद घेत आहेत। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सातवलीजवळ खड्ड्यांचं साम्राज्य, मागील 6 महिन्यांपासून पुलाचं कामही रखडलेलंच, वाहनधारकांना नाहक त्रास, प्रशासनाकडे दखल घेण्याची मागणी। पुण्याच्या ओतूरमध्ये पैशांचा पाऊस पाडण्यासाठी 2 लाखांची फसवणूक, 7 जणांवर ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 5 जणांना अटक। कोल्हापुरात महादेवी हत्तीणीसाठी आयोजित पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, मूकपदयात्रेमध्ये लहान मुलांचा देखील समावेश, 4 ते 5 हजार नागरिक पदयात्रेत सहभागी, लाडक्या माधुरीला परत आणण्याची मागणी। सोलापुरातील माढ्याच्या मोडणीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम, शहरातील अनेकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला। बीडमध्ये ज्या लिफ्टमधून मनोज जरांगे जात होते ती लिफ्ट आदळली, पहिल्या मजल्यावरून लिफ्ट थेट जमिनीवर आदळली। लिफ्टचे दरवाजे तोडून मनोज जरांगे यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढलं, कुणीही जखमी झालं नाही, प्राथमिक माहिती। सोलापुरात शिंदेंच्या युवा सेनेतील 21 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या समर्थनार्थ युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, शिवाजी सावंतांना डावलून पक्षात पदं दिली जात असल्याचा आरोप। महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपासाला आता वेग, एसआयटी प्रमुख IPS पंकज कुमावत बीडमध्ये दाखल, संपूर्ण तपास गोपनीय ठेवला जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये भारत क्रांती मिशनच्या वतीनं वैमानिका किसान ड्रोनचं उद्घाटन, मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला मदत होणार।
माणखटाव परिसराला दुष्काळमुक्त केल्याशिवाय 2029ची निवडणूक लढणार नाही. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा संकल्प. पिंपरी चिंचवड महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या सन्मान सोहळ्यात वक्तव्य. अमरावतीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकाकडून पालकांना दमदाटी. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील घटना. पालकांना दमदाटी करतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल. पालकांनी मुख्याध्यापकांना उशिरा आल्यानं जाब विचारला. तुम्ही काय माझे बॉस नाही की साहेब नाही की इंदापूरमधील भरणेवाडीमध्ये दत्तात्रय भरणे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्यमार्गावरील सर्व खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजवले जाणार. पालकमंत्री नितेश राणे यांचं आश्वासन. बैल शेतात का आला म्हणून शेतकरी महिलेला अमानुष मारहाण. बेडच्या गेवराई तालुक्यातील गोविंदवाडीतील धक्कादायक घटना. मंत्री संजय राठोड 1 दिवसाच्या 40 गाव दौऱ्यावर. बंजारा समाज संवाद मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार. कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या मोर्चा दरम्यान महिलेला चक्कर. कार्यकर्त्यांनी संबंधित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेले. वाशीमध्ये पिकअपची 2 दुचाकींना धडक. अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. कारंजा दारव्हा मार्गावरील घटना. जळगावच्या भुसावळमध्ये अज्ञात वाहनाची हरणाला धडक. रात्रीच्या सुमारास हरिण रस्ता ओलांडत असताना अपघात. सुरत नागपूर महामार्गावरील घटना. सिंधुदुर्गमध्ये बेकायदेशीरपणे बंदुका बाळगल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई. तिघांना ताब्यात घेत 1 लाखांहून अधिकचं साहित्य तसंच गवा, रेड्याचे आणि हरणाचे शिंग देखील जप्त. वाशीमध्ये जीवे मारण्याची धमकी देऊन तरुणीवर 2 महिन्यांपासून अत्याचार. आरोपी अटकेत. जवळका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट सर्किटमुळे आगीमुळे रेल्वे स्थानकावरील वीज पुरवठा 1 तास बंद करण्यात आला होता. प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. अग्निशमन दलाकडून आग आटवली. चंद्रपूरमध्ये जखमी अस्वलाचं रेस्क्यू करण्यात आलं. मोरवा नियत क्षेत्रामध्ये मागील 15 दिवसापासून जखमी अवस्थेत अस्वल लपून होता. रेस्क्यूनंतर अस्वलाला उपचारासाठी घेऊन जाण्यात आलं. पुण्याच्या शिरूरमध्ये भरदिवसा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी. 90,000चं मंगळसूत्र चोरीला. घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. शिरूर पोलिसात गुन्हा दाखल. अहिल्यानगरमध्ये माजी नगरसेवक मारहाण प्रकरणी 5 जण ताब्यात. माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पुढील तपास सुरू. नागपूरमध्ये देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश. 3 आरोपींना सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाकडून अटक. 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सोलापुरातील करमाळ्यामध्ये टाकळी इथं घरफोडी. 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला. अज्ञात चोरट्याविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. राज्यभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर गीतांवर कवायत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम. गोंदियातील तिरोडामध्ये अजित पवारांच्या तालुका राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत चमू भंडारा जिल्ह्यामध्ये दाखल. मोहाडी तालुक्यातील टांगा गावची पाहणी. गावातील स्वच्छतेचं निरीक्षण. वाशीमध्ये मूर्ती निर्मितीच्या कामाला चांगला वेग. मूर्तींच्या किमती देखील वाढण्याची शक्यता. सांगलीच्या मिरजमध्ये सम्राट दत्त मंदिर गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तीचं आगमन. हजारोंच्या संख्येनं गणेश भक्तांची उपस्थिती. आमदार सुरेश खाडे यांच्या हस्ते बाप्पाचं पूजन. पुण्याच्या भोरमध्ये शिवकालीन बानेश्वर मंदिरामध्ये शिवलिंगाखालून पाणी वाहू लागलं. शिवलिंग आणि मंदिराच्या रचनेमुळे पावसाळ्यामध्ये शिवलिंगाखालून पाणी प्रवाहित होतं. शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. मुक्ताईनगरच्या कुरामध्ये संत बाळूमामा मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त अलोट गर्दी. भाविकांचा मोठा जनसागर उसळला.
पुण्याच्या भोरमधील विद्यार्थिनीची जर्मन भाषेमध्ये चमकदार कामगिरी. धोंडेवाडीमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी देवयानी बढेला परीक्षेमध्ये 50 पैकी 50 गुण. इयत्ता 7वी मधील देवयानी महाराष्ट्रात पहिली. हिंगोलीतील कावड यात्रा बीडमधील वैद्यनाथ मंदिरामध्ये दाखल. श्रावण महिन्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. पुण्यामध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून मैत्री दिवस साजरा. परप्रांतीय विद्यार्थ्यांना फ्रेंडशिप बँड बांधत मैत्रीचे बंध जपले.